गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू कार्तिकीज किचन. मी आज बनवली ती वरणबट्टी सोबत दही वडे, भेंडीची भाजी, वरण भात आणि सलाड. असं सगळं आजचा बेत होता. संडे स्पेशल, कारण माझ्याकडे पाहुणे येणार होते. तर म्हटलं आज बनवूया. तर वेळ पण खूप होता माझ्यासोबत की मग हळूहळू सगळं कामाला लागली मी. एक एक गोष्ट करायची होती. तर आणि इंडक्शन पण आलेलं त्याच्यामध्ये. तर मग मग ओपन केलं, बॉक्समधून काढलं, म्हटलं कसं यूज करता, काय करता. पण एकदम इझिली आहे ते इंडक्शन. व टच स्क्रीनवालं आहे. लगेच टच केलं का ऑफ होतं, लगेच टच केलं का ऑन होतं आणि पटापट अशी कामे होतात त्याच्यावर. काहीच असं रिस्क वाटली नाही मला काम करताना त्याच्यावर. मग एकीकडे मी वरण करायला घेतलं, एकीकडे बट्टी केली, एकीकडे भात लावला आणि एकीकडे असं दहीवड्यांचं काम केलं मी. सगळं रात्री डाळ भिजवून दिली होती, तर पटापट सगळी कामं झाली सकाळी उठून. मग आज आधी अगोदर वरण करायला घेतलं आणि मग त्याला फोडणी दिली. तर इथं मी गुळ आंबट वरण केलेलं. त्याला थोडी फोडणी वगैरे दिली असं छान. थोडा गरम मसाला घालून घेतला, लिंबू आणि साखर घातलेली मी. ते तुम्ही गूळ घालू शकतात हवं तर, पण मी तर साखर घातलेली आहे. आणि एकदम छान असं सुरेख वरण झालेलं होतं, अप्रतिम. पाहुण्यांना पण खूप आवडलं. आणि मग मी त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे घातले होते, शिजतानाच शेंगदाणे घातले होते. तर असं छान अशी उकळी फुटू दिली. मग वरण तयार झालं आणि मग मी बट्टीचं करायला घेतलं. इथे मोठे मी 2 चमचे गव्हाचे पीठ आणि 4 चमचे बेसन घेतलेलं, अर्धी वाटी रवा घेतलेला इथे आणि जिरं, ओवा असं घालून चवीपुरतं मीठ घातलेलं आणि हळद घातलेली. बाकी काही नाही घातलं. आणि छान अशी मऊसूत कणिक मळून घेतली मी त्याची. थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवून दिलं आणि मग त्याचे छान असे गोळे तयार करून वाफायला ठेवून दिले कढईत. आणि मग थोडं थंड झाल्यावर मी ते गोळे कट करून असे 4 तुकड्यांमध्ये कट करून घेतले आणि मग तळून घेतले. मग असे ते म्हणजे येताच क्षणी मी ते तळून घेतले, कारण म्हटलं असं खुसखुशीत छान असे गरम गरम तळूया, म्हणून मग मी ते वाट बघत होते त्यांची येण्याची, तेव्हाच मी तळणार होती. मग मी तसंच राहू दिलं थोडं रेस्ट करायला आणि मग गोळे करून असं ठेवून दिले. बाकीचं करून घेतलं. भाजी करून घेतली भेंडीची आणि एकीकडे दही वडे अगोदर तळून घेतले. छान त्यांना असं पाण्यामध्ये थोडा वेळ रेस्ट करून मग असं छान असं त्यांना एकीकडे ठेवून दिले. आणि मग एकीकडे दही वगैरे सगळं तयारी करून ठेवली, सलाड कापून घेतलं आणि मग एकीकडे मी हा शिरा बनवायला घेतला. तो जो शिरा आहे तो गव्हाच्या कणसाचा आहे, ओल्या कणसाचा. त्याला अशी पावडर बारीक करून आणि मग ती प्रोसेस करावं लागते आणि मग ते साजूक तुपातला शिरा बनवतात. त्याच्यावर ड्रायफ्रूट, जायफळ, इलायची पावडर असं सगळं घालून देतात आणि मग छान असं मस्त लागतो तो शिरा. तो एक प्रकार मी बनवला होता पाहुण्यांसाठी खास. तर इथं सगळं असं जेवण मी आरामात केलं, बनवून ठेवलं. ते तोपर्यंत ते आले, जेवले. खूप छान वाटलं त्यांना आजचं जेवण आणि मलाही खूप आवडलं की मी आजचं जेवण बनवलं तर खास त्यांच्यासाठी. मनसोक्त जेवले ते. माझी खूप कौतुक करत होते की खूप छान जेवण बनवलं तू आज. सबस्क्राईब अँड शेअर करत जा. थँक्यू.